हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 27 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भारी ट्विस्ट आलाय आणि कान्हा त्याच्या उद्दिष्टाच्या आणखी जवळ जाऊन पोहोचलाय। मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, कान्हाला सरकार बिडिंगसाठी आपल्याबरोबर घेऊन जाणार होती हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि मग या बिडिंगमध्ये कान्हाने असं काहीतरी केलं ज्यामुळे सरकार ही त्याच्यावर फिदा झाली आहे आणि एवढी फिदा झाली की तिने कान्हाला चक्क कंपनीचं CEO बनवलंय। कंपनीमध्ये त्याला एक स्वतंत्र केबिन दिली, त्याला मोठी पोस्ट दिली, त्याचा पगार वाढवला, त्याचे अधिकार वाढवले। सरकारला असं वाटतंय की कान्हा आपल्या कंपनीसाठी खूप उपयोगी ठरेल, पण सरकारला माहीत नाहीये की कान्हाला जितक्या जास्त वरची पोझिशन मिळेल तितक्याच लवकर सरकारची कंपनी वरून खाली आदळणारे भुईसपाट होणारे। मग कान्हाने हे सगळं केलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सरकार आणि कान्हाची गाडी त्यांच्या ऑफिस समोर येऊन उभी राहते आणि कान्हा गाडीतून खाली उतरतो आणि सरकारसाठी गाडीचा दरवाजा उघडतो। सरकार ही गाडीच्या बाहेर येते आणि कान्हाला म्हणते, कान्हा, काही काही माणसं स्वतःच्या कामातून स्वतःची लायकी सिद्ध करतात आणि तू आज सिद्ध करून दाखवलंय की तू किती कामाचा माणूस आहे आणि मी तुझ्यावर खूप खुश आहे। हे ऐकून कान्हाला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो, सरकार, तुम्ही मला ओळखलत, माझी पात्रता ओळखली, याचा मला खूप आनंद झालाय। तर सरकार चिडून म्हणते, पण आज तू मला रस्त्यावर दिसला असतास हे सुद्धा लक्षात ठेव। कान्हाला मोठा धक्काच बसतो। सरकार चिडून म्हणते, मी तुला इतका विश्वास ठेवून बिडिंगला नेलं आणि बिडिंगला गेल्यावर तू इतकी मोठी चूक केली ना की मी तुला या कंपनीतून धक्के मारून हाकलून देणार होते, तुला फुटपाथवर उभं करणार होते। तर कान्हा म्हणतो, सरकार, यात माझी काय चूक आहे? आता तो इनामदार तुम्हाला त्रास देत होता, तुमच्यासमोर शहाणपणा करत होता, मी फक्त त्याला त्याची जागा दाखवून दिली आणि सरकारसमोर त्याची काय लायकी हे त्याला दाखवून दिलं। त्याला असं वाटत होतं की त्याने सरकारला हरवलं, पण मी त्याला त्याची लायकी दाखवून दिली की त्याने सरकारला नाही हरवलंय तर तो स्वतःच हरलाय, म्हणून मी हे सगळं केलं। आणि मग सरकारला आठवतं की थोड्या वेळ आधी कान्हा आणि सरकार ज्या बिडिंगमध्ये होते तेथे सरकार ही बीड हरली होती आणि इनामदार नावाचा एक दुसरा उद्योगपती जिंकला होता। सरकार ही रागारागाने बाहेर जात होती, तेवढ्यात हा इनामदार तेथे येतो आणि सरकारला म्हणतो, सरकार, माझा तर विश्वासच बसत नाहीये की आज मी चक्क तुम्हाला हरवलंय, सरकारला हरवलंय। सरकारला खूप राग येतो, कान्हा सुद्धा टेन्शनमध्ये येतो। तर हा इनामदार म्हणतो, पण सरकार, तुमची ही जी हार आहे ती तुमच्यामुळे नाही झाली आहे, तर तुम्ही हा जो मूर्ख माणूस तुमच्याबरोबर आणलाय त्याच्यामुळे झाली आहे, त्याच्यामुळे तुम्ही हारला आहात। हे ऐकून कान्हा हा इनामदारसाठी टाळ्या वाजू लागतो आणि म्हणतो, खरंच इनामदार साहेब, तुम्ही खूप भारी काम केलंय, पण आज तुम्ही सरकारला नाही हरवलंय तर तुम्ही स्वतः हरले आहात। आणि तेथे जमलेली जी सगळी माणसं टाळ्या वाजत होती जसे आता मी वाजवतोय, त्या तुमच्यासाठी नाही तर तुमच्या मूर्खपणावर हसण्यासाठी टाळ्या वाजत होते। इनामदारला मोठा धक्काच बसतो, तो चिडून विचारतो, हे काय बोलतोयस तू? तर कान्हा म्हणतो, तुम्हीच मला सांगा, तुम्ही ती जमीन किती रुपयांना खरेदी केली? इनामदार सांगतो, 10 कोटी रुपयाला। कान्हा म्हणतो, आणि हे मी तुम्हाला करायला लावलं, कारण जमिनीची खरी किंमत होती 2 कोटी, पण सरकारला जिंकू द्यायचं नाही म्हणून तुम्ही मोठी मोठी बोली लावत होता आणि मला तुम्हाला धडा शिकवायचा होता, तुम्हाला तुमची खरी लायकी दाखवून द्यायची होती, म्हणून मी 8 करोडची बोली लावली आणि तुम्ही मूर्खपणाचा कळस करत 10 कोटीची बोली लावून ती बीड जिंकलात, पण तुम्ही जिंकला नाही तर तुम्ही हरला आहात। तेव्हा या इनामदारचा चेहराच पडतो, तो खाली मान घालतो। तेव्हा सरकार ही इनामदारला म्हणते, कसं आहे ना इनामदार, मला आहे कधी कधी समोरच्याची जागा दाखवून देण्यासाठी हरावं लागतं। आज मी नाही हरले, आज तुम्ही हरलाय आणि तुम्हाला तुमची खरी जागा कळाली आहे, असा स्वॅग दाखवत लगेच सरकार आपला पदर मागं करते आणि कान्हा खुश होऊन तिच्या मागे मागे चालतो। हे सगळं सरकारला आठवतं, सरकार खूप खुश होते आणि म्हणते, कान्हा, चल आता मी तुला तुझी लायकी दाखवते, कारण जो अतिशहाणपणा करतो मी त्याला त्याची खरी लायकी दाखवत असते। हे ऐकून कान्हाला मोठा धक्काच बसतो। कान्हा घाबरून विचारतो, सरकार, तुम्ही हे काय बोलताय? तर सरकार म्हणते, आता तुला बोलायची नाही तर दाखवायची वेळ आली आहे, असं म्हणून सरकार चक्क कान्हाचा हात पकडते आणि म्हणते, चल माझ्याबरोबर।
कान्हा चांगलाच घाबरतो आणि सरकार जबरदस्तीने त्याचा हात पकडून त्याला ऑफिसमध्ये घेऊन जाते. कान्हाला कळतच नाही की सरकार काय करणार आहे. तर इकडे घरी गौतम त्याच्या बेडरूममध्ये असतो आणि तो आपलं काहीतरी काम करत असतो. तो सगळीकडे काहीतरी वस्तू शोधत असतो, पण कपाटमध्ये लॉकरमध्ये त्याला काही सापडत नाही. आणि मग तो स्वतःच्या कपाटाजवळ येतो, तेव्हा या कपाटात त्याला एक जुना अल्बम सापडतो आणि तो या जुना अल्बम चेक करतो. तेव्हा त्याला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो, कसं आहे ना सरकार, एखाद्याला भीती दाखवली म्हणजे त्या व्यक्तीची बोलती बंद करता येते. ती व्यक्ती आपल्या विरुद्ध काही बोलणार नाही असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही अशीच मला माझ्या कुल्फीची भीती दाखवली आहे आणि माझं तोंड बंद केलं आहे. परंतु माझं तोंड जरी बंद असलं ना तरी काही न बोलता मी तुमचं सत्य सखीसमोर आणू शकतो. कमीत कमी तिला हिंट तरी देऊ शकतो आणि आता मी तेच करणार आहे. तुमच्याकडे जे ब्लँकेट होतं ते तुमच्याकडे नाही आहे, कारण ते माझ्या तेजस्विनी वहिनीकडे आहे आणि सखीला तो बॅच मिळाला आहे. आता मी सखीला आठवण करून देणार की ते ब्लँकेट राघव दादाने तिच्या आईला दिलं होतं. आणि मग सखी तुम्हाला जा विचारणार, आई ते ब्लँकेट कुठे? आणि ते ब्लँकेट तुमच्याकडे नाही आहे, तर ते ब्लँकेट माझ्या तेजस्विनी वहिनीकडे. सध्या माझी तेजस्विनी वहिनी कुठे हे मला माहीत नाही आहे, पण लवकरच ते सखीला कळेल. सखी हे सगळं शोधून काढेल आणि सरकार आता तू जास्त दिवस या घरात नाही राहू शकणार असा प्लॅन या गौतमने बनवलेला असतो. म्हणजे हा सखी आणि सखीच्या आईबाबांचा जुना अल्बम आहे, ज्यामध्ये राघव कामतने तेजस्विनीला ही शॉल गिफ्ट केली होती. हे सखीला समजणार आणि मग सखी सरकारला जा विचारणार. आणि इकडे सरकार कान्हाचा हात पकडून त्याला चक्क एका मोठ्या केबिनमध्ये घेऊन येते. कान्हा खूप घाबरलेला असतो आणि विचारतो, सरकार काय झालं? तुम्ही मला इथे का आणलंय? सरकार खरंच मला खूप भीती वाटतीये, सांगा ना. पण सरकार काहीच बोलत नाही. तर कान्हा म्हणतो, सरकार माझी चूक झाली असेल ना तर मला माफ करा, पण तुम्ही मला नोकरीवरून नका काढू, कारण तुम्ही जर मला नोकरीवरून काढलं तर माझं काय होईल? माझ्या बायका मुलांचं काय होईल? अहो मी उपाशी मरेल, हो मी रस्त्यावर येईल. प्लीज सरकार मला नोकरीवरून नका काढू. असं म्हणून कान्हा सरकारसमोर हात जोडतो, गयावया करतो, प्लीज मला काही करू नका, मला नोकरीवरून काढू नका, मी अशी चूक पुन्हा करणार नाही. सरकार चिडून टेबलवरचं पेपरवेट उचलते आणि म्हणते, झिप इट, नाहीतर तुझं डोकंच फोडेल मी. कान्हा गप्प बसतो, मान खाली घालतो आणि सरकार त्याला चिडून म्हणते, ऐकून तरी घे मी काय बोलतीये. आजपासून तू त्या डेस्कवर नाही बसायचं, तर तू या खुर्चीवर बसायचं. आजपासून ही केबिन तुझी. हे ऐकून कान्हाला जबर धक्काच बसतो. कान्हाचा विश्वासच बसत नाही आणि कान्हा त्याची ओव्हर ॲक्टिंग सुरू करतो. कान्हा सरकारला म्हणतो, सरकार तू माझा तर विश्वासच बसत नाहीये, तुम्ही तर माझी चेष्टा तर करत नाही ना. ही केबिन माझी, माझ्यासारख्या सामान्य माणसाची. अरे देवा, खरंच मग माझ्यासारख्या सामान्य माणसाला 2 फूट जागा लागते उभं राहायला, 4 फूट जागा लागते बसायला, 6 फूट जागा लागते झोपायला. माझ्यासारखा सामान्य माणूस लोकल ट्रेनमध्ये उभा राहून, फूट रेस्टवर उभा राहून असा हात करून जातो आणि इतक्या सामान्य माणसाला तुम्ही एवढं मोठं केबिन दिलं. खरंच सरकार तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत. तुम्ही माझ्या तारणहार आहात, तुम्ही माझ्या कर्त्या धर्त्या आहात. आणि खरंच ते म्हणतात ना, हिऱ्याची खरी पारख ही जोहरीला असते. खरंच तुम्ही त्या जोहरी आहात. तुम्ही माझ्यातला हिरा ओळखलाय, मला ओळखलंय. कान्हा त्याची ओव्हर ॲक्टिंग सुरूच ठेवतो आणि म्हणतो, खरंच सरकार या सामान्य माणसाला तुम्ही असामान्य बनवलंय, खरंच तुम्हाला मानलं पाहिजे. सरकार कान्हाला म्हणते, एक तर पहिली गोष्ट तू माझ्यासमोर उभा आहे, याचा अर्थ तू आता सामान्य राहिलेला नाहीये. जो सरकारबरोबर असतो ना तो सरकारसारखाच असामान्य होतो. आणि मी तर तुझ्यातील टॅलेंट त्याच दिवशी ओळखलं होतं, जेव्हा मी तुला या ऑफिसमध्ये ॲडमिनची नोकरी दिली आणि पहिल्या दिवशी तू त्या 2 एम्प्लॉईला आपली कंपनी सोडून जाण्यापासून थांबवलं, त्यांना कन्व्हिन्स केलं. तेव्हाच मला कळलं तुझ्यामध्ये स्पार्क आहे. मी तो स्पार्क ओळखलाय आणि तुझ्यासारखा माणूस माझ्यासाठी खूप कामाचा असू शकतो. आज तू बिल्डिंगमध्ये सुद्धा दाखवून दिलं की समोरच्याला हरूनच आपण त्याचा माज नाही उतरू शकत, तर समोरच्याला जिंकून देऊन सुद्धा आपण त्याची ठासू शकतो. हे तू मला दाखवलंस, तुझ्या हुशारीची चुणूक दाखवलीस आणि तू हे डिझर्व करतो. आजपासून तू या केबिनमध्ये बसायचं, या खुर्चीवर बसायचं आणि तुझी जी पात्रता आहे तेच मी तुला दिलंय. असं म्हणून सरकार जाऊ लागते. तर कान्हा पुन्हा एकदा सरकारला थांबवतो
आणि म्हणतो, थांबा सरकार, माझ्याकडे तुमच्यासाठी शब्द नाही आहे. खरंच तुम्ही आज मला खूप खुश केलं आहे. तुमचे माझ्यावर खूप उपकार झाले आहेत सरकार. माझी ही लायकी नाही आहे, पण तुम्ही माझ्यातील स्पार्क ओळखला, तुम्ही माझी पात्रता ओळखली. असं म्हणून कान्हा हा चक्कस खाली बसतो, सरकारचे पाय पकडतो आणि म्हणतो, सरकार मी तुमच्या पायाचा दास आहे आणि खरंच तुम्ही माझ्यासाठी देव आहात, देव. सरकार नाही, सरकार तर कोणीच नाही आहे, तुम्ही माझ्यासाठी देव आहात. मी आयुष्यभर तुमच्या पायात पडून राहील, तुमची सेवा करेल, तुमचे पाय चेपून देईल, तुम्ही म्हणाल ते सगळं करेल. सरकार चिडून म्हणते, कान्हा उभा राहा. कान्हा उभा राहतो आणि सरकार त्याला म्हणते, बस कर तुझी ही नाटकं. कान्हा म्हणतो, सरकार ही नाटकं नाही आहे, हा तुमच्याबद्दलचा माझ्या मनातला आदर आहे. सरकार खरंच आज तुम्ही माझ्यासाठी खूप केलं आहे. तुमचे उपकार कसे मानू, तुमचं अभिनंदन कसं करू, तुम्हाला थँक्यू कसं म्हणू, यासाठी माझ्याकडे शब्दच नाही आहे. सरकार चिडून म्हणते, शब्द नाही आहे ना, मग आता काही बोलू नको, तोंड बंद ठेव आणि काम कर. सरकार या खुर्चीजवळ येते आणि कान्हाला म्हणते, ही तुझी खुर्ची, हा तुझा डेस्क, हे तुझं केबिन आणि आता कामाला सुरुवात करायची. असं म्हणून सरकार तेथून निघून जाते आणि मग कान्हाचा कबीर होतो. कान्हा त्याच्या गळ्यातील बॅग काढून ठेवतो, या खुर्चीजवळ येतो आणि एखाद्या साहेबासारखा या खुर्चीवर बसतो आणि म्हणतो, सरकार यालाच म्हणतात स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं. तुम्ही तर इतक्या इम्प्रेस झाला की मला ही मोठी केबिन आणि वरचं पदसुद्धा दिलं आणि आता मी माझ्या उद्दिष्टाच्या आणखी जवळ पोहोचलोय. आता मी माझा बदला लवकरात लवकर घेऊ शकतो. यानंतर इतका मोठा धमाका होणाऱ्या ऑफिसमध्ये की तुमचं ऑफिस हे कायमचं बर्बाद होणार. तुम्हाला माहिती नाही आहे की तुम्ही कान्हाला नाही तर कबीर किर्लोस्करला स्वतःच्या कंपनीत एवढी मोठी जागा दिली आहे आणि आता पहा तुमचं आणि तुमच्या कंपनीचं, तुमच्या या कामत एम्पायरचं मी काय करतो ते. म्हणजे एकूणच जेव्हा कान्हाचा कबीर होतो त्याचा जो ॲटिट्यूड चेंज होतो, तो आपल्या उद्दिष्टासाठी जो पॅशनेट आहे ना, ते पाहायला खूप मजा येते. म्हणजे जेव्हा कान्हा हा सरकारचे पाय दाबत होता, सरकारची खूप जास्त गुलामी करत होता, सरकारचे धन्यवाद मानत होता, तेव्हाचा कान्हा आणि या खुर्चीवर बसून सरकारला बर्बाद करण्याचा विचार करणारा कबीर, हे दोन व्यक्ती एकच आहेत की काय अशी शंका मनात येते. आणि खरंच कान्हा कबीर यांची ॲक्टिंग खूप जबरदस्त आहे. याच शंकाने हा सीन पाहायला तुम्हाला सुद्धा खूप मजा येईल. आणि मग पाहता पाहता रात्र होते आणि सखी कान्हासाठी किचनमध्ये स्पेशल जेवण बनवत असते. तेवढ्यात कुल्फी तेथे येते आणि म्हणते, सखी दिदी तू माझी मदत करशील का? तर सखी प्रेमाने म्हणते, हो गं माझी मलाई कुल्फी, मी नक्की तुझी मदत करेल. काय मदत हवी आहे तुला? तर कुल्फी म्हणते, मला आहे ना माझ्या टाईम टेबलनुसार माझी बॅग सेट करायची आहे, त्यासाठी मदत करशील का? तर सखी विचारते, पण तुझं हे काम तर गौतम काका करतो, मग आज माझ्याकडून काय करून घेतेस? तर कुल्फी सांगते, मी बाबाकडे गेले होते पण तो खूप बिझी आहे ना, म्हणून त्याने मला सांगितलं सखी दिदीला सांग. सखी म्हणते, ठीक आहे मी तुला मदत करते. ती हर्षदाला म्हणते, तू एवढ्या स्वयंपाकाचं पाहून घे, मी आत्ता येते. हर्षदा हो म्हणते. सखी ही कुल्फीबरोबर डायनिंग टेबलवर बसते आणि कुल्फीच्या टाईम टेबलनुसार हिंदी, मराठी, इंग्रजी, हिस्ट्री या सगळ्या बुक्स ठेवू लागते बॅगमध्ये. पण या बुक्समध्ये तिला चक्क तोच अल्बम दिसतो जो अल्बम गौतमने शोधून काढला होता. म्हणजे हा सगळा गौतमचाच प्लॅन होता सखीपर्यंत हा अल्बम पोहोचवण्याचा. सखी हा अल्बम पाहते आणि विचारते, कुल्फी हा अल्बम तुझ्याकडे कसा आला तुझ्या पुस्तकांमध्ये? तर कुल्फी सांगते, मला नाही माहीत. सखी म्हणते, ठीक आहे. सखी हा अल्बम बाजूला ठेवते, कुल्फीची बॅग भरून देते आणि म्हणते, झालं तुझं काम. तर कुल्फी म्हणते, थँक्यू सखी दिदी, आता माझा थोडा अभ्यास राहिलाय, मी तो करून येते. आणि कुल्फी ही तेथून निघून जाते. सखी या अल्बमकडे पाहते आणि गौतम हे सगळं लपून पाहत असतो. हा त्याचाच प्लॅन असतो सखीपर्यंत हा अल्बम पोहोचवण्याचा. आणि सखी हा अल्बम उघडते तर यामध्ये पहिलाच फोटो तिच्या बालपणाचा असतो, जेथे राघव कामत तिचे वडील आणि तिची आई तेजस्विनी कामत असते. आपल्या बालपणीचा फोटो पाहून सखी खूप इमोशनल होते. तिच्या डोळ्यात पाणीच येतं. तिचं हे सुखी कुटुंब आज राहिलेलं नाहीये याची जाणीव तिला होते आणि तिला खूप वाईट वाटतं. तर इकडे कबीर किर्लोस्करच्या घरी कबीरची आई अपर्णा किर्लोस्कर ही पुन्हा एकदा शून्यात बसून आपल्या हातात ही बासुरी घेऊन बसलेली असते. आणि तेवढ्यात कान्हा तेथे पोहोचतो. कान्हा म्हणजे कबीर तेथे पोहोचतो.
कबीरच्या हातामध्ये एक बॅग असते आणि तो आपल्या आईच्या डोळ्यांवर हात ठेवतो. पण अपर्णाला कळतच नाही की कोण आलंय आणि अपर्णा त्याच्या हाताला स्पर्श करते. कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करते तर अपर्णाने सखीचं जे घुंगरू कान्हाच्या हातात बांधलं होतं ते तिच्या हाताला लागतं आणि ती म्हणते कान्हा, कबीर अशी दोन्ही नावं ती घेते. आणि हे ऐकून कबीरच्या डोळ्यात पाणीच येतं. तो खूप इमोशनल होतो. तो आईच्या डोळ्यावरचा हात काढतो, आईच्या जवळ येऊन बसतो, तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो, आई, आज किती वर्षांनंतर तू माझं नाव घेतलंय. कान्हा, कबीर, तुला सांगू ना, इतक्या वर्षांपासून मी तरसलो होतो की आई मला माझ्या नावाने हाक मारेल, मला प्रेमाने हाक मारेल, आणि आज इतक्या वर्षानंतर तू मला हाक मारलीये. आणि कान्हा रडू लागतो. पण अपर्णा ही छोटीशी स्माईल करते. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप इमोशनल आहे. म्हणजे कान्हाचा जो रोल आहे त्याला इतके कांगोरे आहेत. एकीकडे तो कान्हा आहे जो सरकारच्या पुढे पुढे करतो, अजून एक कान्हा आहे जो सखीवर प्रेम करतो, मग एक कबीर आहे जो आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सरकारला बर्बाद करायला आलाय, आणि हा आणखीन एक कबीर आहे जो आपल्या आईच्या प्रेमासाठी तरसलाय आणि आपल्या आईची ही अवस्था पाहून तो इतका इमोशनल झालाय. कबीर हा अपर्णाला म्हणतो, आई, खरंच तू मला अशी प्रेमाने हात मारावी यासाठी मी किती वर्षापासून वाट पाहत होतो. आता तुला माझी आठवण झाली आहे. तुझ्या लक्षात आलंय की मीच तुझा मुलगा आहे आणि मी आपल्या उद्दिष्टाच्या खूप जवळ पोहोचलो आहे. आज मी त्या तेजस्विनी कामाच्या ऑफिसमध्ये मोठ्या पदावरची नोकरी मिळवली आहे आणि म्हणूनच हे सेलिब्रेट करण्यासाठी मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलं आहे. असं म्हणून कान्हा त्याने जी बॅग आणलेली असते या बॅगमधून एक साडीचा बॉक्स काढतो आणि अपर्णासमोर हा बॉक्स ओपन करतो. तर यामध्ये ऑरेंज रंगाची साडी असते आणि ही साडी पाहताच अपर्णाला मोठा धक्काच बसतो. अपर्णा खूप घाबरते. कान्हाला कळतच नाही की अपर्णाला काय झालंय आणि ती एवढी का घाबरली आहे. इकडे सखी गौतमने दिलेला हा अल्बम घेऊन आपल्या रूममध्ये येते आणि हे सगळे जुने फोटो पाहत असते. आपल्या बालपणीच्या आठवणी जाग्या करत असते, ज्यामध्ये तिच्या बाबांचे, तिच्या आईचे फोटोज असतात, ज्यात ते सखीवर खूप प्रेम करताय. हे सगळे फोटो पाहून सखीच्या चेहऱ्यावर आनंद येतं, हसू येतो, ती खूप खुश होते. आणि मग त्यानंतर सखी दुसरा फोटो उघडते तर तिला जबर धक्काच बसतो, कारण या फोटोमध्ये तिला दिसतं तिच्याकडे शालीचा जो तुकडा आहे ज्यावर गाय आणि वासराचं चिन्ह आहे, आणि हा शालीचा तुकडा, ही शाल तिला चक्क स्वतःच्या आईच्या अंगावर दिसते. आणि सखीला लगेचच आठवतं, अरे यार, हा तर तो शालीचा तुकडा आहे. आणि मग सखी आपलं कपाट उघडते. कान्हाने तिच्या ड्रॉवरमध्ये हा तुकडा ठेवलेला असतो. सखी हा तुकडा बाहेर काढते आणि फोटोबरोबर असलेल्या शालीबरोबर ती हा मॅच करून पाहते. तेव्हा तिला जबर धक्काच बसतो. सखीच्या लक्षात येतं, अरे यार, हा तर तोच तुकडा आहे या शालीचा. आणि मग सखीला सगळं आठवतं. सखी म्हणते, हेच तर मला आठवत नव्हतं. मी हा शालीचा तुकडा कोठे पाहिलाय, हा गाय आणि वासराचं चित्र कोठे पाहिलंय. ही तर तीच शाल आहे जी माझ्या बाबांनी माझ्या आईला गिफ्ट केली होती आणि माझ्या आईला ती खूप प्रिय होती. माझ्या आईला बाबांनी सांगितलं होतं, हे तुझ्या आणि सखीच्या नात्याचं प्रतीक आहे. जसं हे गाय आणि वासरू, तशी तू आणि सखी. सखीला या सगळ्या गोष्टी आठवतात आणि सखी विचार करते, परंतु ही तर बाबांनी आईला दिलेली शाल आहे. मग ही शाल तर माझ्या आईकडे म्हणजे सरकारकडे असायला हवी. मग ही शाल त्या व्यक्तीकडे कशी, ज्या व्यक्तीला त्या गुंडांनी किडनॅप केलं होतं आणि कान्हा तिला वाचवताना त्याच्या हातात हा तुकडा आला होता. मग सरकारकडून ही शाल त्या व्यक्तीकडे कशी गेली, हे सगळं प्रकरण नेमकं आहे तरी काय, हाच प्रश्न सखीला पडतो आणि सखीच्या मनामध्ये खूप प्रश्न असतात. तर इकडे कान्हा हा अपर्णाला ही साडी गिफ्ट देतो, पण अपर्णा खूप घाबरते. आणि अपर्णाला आठवतं की जेव्हा सरकारने देवदत्तचा खून केला होता तेव्हा तिने याच रंगाची साडी नेसली होती. आणि अपर्णा हायपर होते, घाबरते. खून खून, रक्त रक्त असं जोरजोरात ओरडू लागते. कान्हा चांगलाच घाबरतो आणि म्हणतो, आई शांत हो, काय झालं आई, शांत हो. तेवढ्यात मोलकरीण तेथे येते आणि म्हणते, काय झालं बाईसाहेब, शांत व्हा. तेथे राजलक्ष्मी सुद्धा येते आणि विचारते, काय झालं अपर्णाला. कान्हा सांगतो, आजी, मी तिला साडी गिफ्ट दिली आणि ही साडी पाहून ती घाबरलीये, रक्त रक्त, खून खून म्हणतीये. तेव्हा राजलक्ष्मी मोलकर्णीला सांगते, तिला रूममध्ये घेऊन जा, सूप पाज, औषध दे आणि आराम करायला सांग. मोलकरीण अपर्णाला तेथून घेऊन जाते आणि मग कान्हा राजलक्ष्मीला झालेला सगळा प्रकार सांगतो.
तो राजलक्ष्मीला या रंगाची साडी दाखवतो, त्याने जी साडी आणली आहे, आणि म्हणतो आईला मी ही साडी दिली आणि आई अचानक घाबरली. तेव्हा राजलक्ष्मीला एक शक्यता वाटते आणि ती कान्हाला विचारते, कदाचित असं असू शकतं की जेव्हा त्या सरकारने तुझ्या बाबांना मारलं त्यावेळेस सरकारने याच रंगाची साडी नेसली असेल. तुला काही आठवतंय का? कान्हा आठवण्याचा प्रयत्न करतो. त्याला आठवतं की हो, सरकारने त्याच्या डोळ्यासमोरच त्याच्या बाबांचा खून केला होता आणि तेव्हा सरकारने याच रंगाची साडी नेसली होती. कान्हा खूप इमोशनल होतो आणि म्हणतो, या रंगाबरोबर माझ्या कटू आठवणी आहेत, हे मी कसं विसरलो. आईला मी याच रंगाची साडी गिफ्ट दिली म्हणून आईला त्रास झाला. आज माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. आणि कान्हाला परत जुन्या गोष्टी आठवतात, जेव्हा सरकारने त्याच्या डोळ्यासमोरच त्याच्या बाबांचा खून केला होता आणि त्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. त्याच्या डोक्यावरून बापाचं छत्र हरवलं होतं आणि मग सरकारमुळेच त्याची आई अपर्णा ही जिवंत लाश बनून राहिली आहे. तिच्यामध्ये कोणत्याच भावना नाही आहे आणि ती एकटक शून्यातच पाहत राहते. हे सगळं कान्हाला आठवतं. कान्हा खूप इमोशनल होतो. राजलक्ष्मी त्याला सावरते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढे